टीव्ही सत्यमेव व्रतम। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी आता शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर आगामी निवडणुका होऊ देणार नसल्याचा इशारा राज्य सरकारला दिलाय। दिवाळीपूर्वी मदतीचं तात्पुरतं आश्वासन सरकारनं दिलं होतं, मात्र शेतकऱ्यांना मदत दिली गेली नाही। त्यामुळे देशाला थरकाप उडेल असं मोठं आंदोलन उभं करू असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। त्यासाठी राज्यभरातील शेतकरी संघटनेचे नेते आणि संघटनांना अंतरवाली सराटीत बोलवणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे। अंतरवाली सराटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बैठक घेऊन आंदोलनाविषयी चर्चा करणार आहेत। मात्र शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत गावात निवडणूक साहित्य किंवा बॅलेट पेपर घेऊन यायचं नाही असंही मनोज जरांगेंनी सांगितलंय। दरम्यान यावेळी लाडक्या बहिणींना दिलेली मदतही तात्पुरती असून निवडणुकीत लाडक्या बहिणींना फसवणाऱ्यांचा देव्हारा करावा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय। दरम्यान यावेळी धनंजय मुंडे आणि भुजबळांवर जरांगेंनी टीका केली आहे। शेतकऱ्यांचं सगळं उद्ध्वस्त झालं आणि तुम्ही मजा बघता, समाज शांत आहे म्हणून त्याला फडणवीसांनी हिणवू नये अशा शब्दात मनोज जरांगे यांनी टीका केली आहे। धनंजय मुंडे तर गिनतीत नाहीत। धनंजय मुंडेंची बायको आली ती पण आम्ही बाईच्या आडून वार करत नाही। खून करणाऱ्यांनी जातीजातीत भांडणं लावणाऱ्यांनी वारसा चालवायचा ही भुजबळांची भूमिका आहे अशी टीका त्यांनी केली आहे। मंत्रिमंडळानं काढलेला GR रद्द करता येत नाही, आम्हाला दिला म्हणून फडणवीसांनी मराठ्यांची मनं जिंकली। प्रमाणपत्र वाटपाची फडणवीसांची जबाबदारी आहे असंही ते म्हणाले।